मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानी मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य अध्यात्मचेतसा निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरः तरी उचिते कर्मे आघवी त्वा आचरोनी मजा रपावी परिचित्तवृत्तीने असावी आत्मरूपी। संत श्रेष्ठ संत महावैष्णव संत ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवरती आजचा हा प्रवचनाचा या परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून चालू असणारा तिसऱ्या वर्षाचा कीर्तन महोत्सव सोहळ्यातील पहिला दिवस आहे। आदरणीय दादा आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये चालू असणारा हा ज्ञानोत्सव उत्सव कोणता आहे हे बघण्या अगोदर तो कोण करतोय, कोणाच्या मार्गदर्शनामध्ये चालतोय यातून त्याची उंची कळते। दादांच्या बाबतीत बघायला गेलं तर प्रतिभासंपन्न व्यक्तित्व की सहज भाषेतून सहज अवस्थेतून बोध करण्याचं जे सामर्थ्य हे सामर्थ्य लागतं बरं का। सहजता यायला कठीणता आहे, स्वभावता प्रवृत्ती अधिक असते पण सहजता यायला प्रयत्न करावा लागतो आणि आपण सहजावस्थेला जाण्याकरताचाच प्रयत्न आहे। प्रवृत्ती स्वभावता आपल्याला प्राप्त आहे पण सहजावस्थेला जाण्याकरताचा आपला प्रयत्न चालू आहे। म्हणजे परमार्थ करणं म्हणजे परमात्म्याच्या अवस्थेची प्राप्तता करणं याचा अर्थ सहजावस्थेची प्राप्तता बरं का, नाही का। उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यानधारणा, सहजावस्था उत्तम अवस्था आहे आणि ध्यानधारणा अन्य जी साधनता आहे त्यानंतरचा भाग आहे। आणि या सहज अवस्थेतून चालणारा हा स्वभावता भाव म्हणजे दादा ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात, विवेचन करतात, बोलतात, त्यांचं बोलणं त्यांचं प्रवचन आम्ही ऐकलेलं आहे, त्यांचं कीर्तन त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे, त्यातून प्रतिभासंपन्नता काय हे कळते, नवनवीन उन्मेषता विचारांची एक उंची कळून जाते वक्तृत्वावरनं बोलण्यावरनं। आणि अशांच्या मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा ठिकाणचा हा उत्सव जो आहे तोही तेवढ्याच दिव्य आणि उत्कृष्ट अवस्थेची प्राप्तता आहे। आणि माझ्यासारख्या पामर व्यक्तीला ह्या ठिकाणी बोलण्याचं तुम्ही एक या ठिकाणी बोलण्याला तुम्ही विनंती केलीत, आज्ञा दिली तरी मला काय हरकत नाही पण विनंती तुम्ही करून या ठिकाणी मला एक मार्ग दिलात, बोलण्याला एक सेवेचा भाव दिलात। आणि सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे तो भगवद्गीतेतल्या 3ऱ्या अध्यायातला 30वा श्लोक। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला तत्वज्ञानाचं अत्यंत उत्कृष्ट असं चिंतन सांगतात। 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे आणि कर्मयोगाची स्वरूपता यथार्थ कशी करून घ्यायची आहे तर ज्ञानोत्तर कर्म काय असतं हे या श्लोकामध्ये प्रतिपादित केले। ज्ञानोत्तर कर्म बरं का, या श्लोकामध्ये ज्ञानाचंही चिंतन आलेलं आहे, या श्लोकामध्ये भक्तीचंही चिंतन आलेलं आहे, या श्लोकामध्ये कर्माचंही चिंतन आलेलं आहे आणि या श्लोकामध्ये योगाचंही चिंतन आलेलं आहे। ज्ञान भक्ती कर्म आणि योग या चारींचा समन्वय या श्लोकामध्ये आपल्याला प्रतिदिले दिसतो। मयि सर्वाणि कर्माणि सन्न्यस्य, सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य अन्वयात्मक, सर्व कर्म मला समर्पित करणं। कर्म शब्द आलाय म्हणजे कर्म करून समर्पितता येते, म्हणजे कर्म करणं हा कर्मयोग आहे, तो समर्पित करणं हा भक्तियोग आहे। मयि सन्न्यस्य म्हणजे भक्तियोग आहे, आत्मचेतसा हे ज्ञानयोग आहे, नाही का। आणि निराशीर निर्मम भूत्वा, निराशा आणि निर्मम होणं हा योग आहे। कोणता योग आहे म्हणाल तर ध्यान योग, संन्यास योग म्हणाल काय हरकत। निर्ममत्व आणि निराशीर होणं हा संन्यास योगाचं चिंतन आहे। 6व्या अध्यायातलं वर्णन जे आहे ना ध्यान योग, हे चारही योगांचा समन्वय आहे। कर्म कसं असावं तर ज्ञानोत्तर, भक्ती कशी असावी ज्ञानोत्तर। आणि म्हणून तरी उचित कर्मे आगवी, यात माऊलीने जी ओवी दिलेली आहे त्या ओवीमध्ये माऊली सांगताना म्हणतात उचित कर्मे आगवी तो आचरोनी मजा रपावी। उचित कर्मे आगवी, आगवी सर्व कर्म जे पण काही यत करोसी यदस्नासी यज्होसी ददासीत, जे काही आपल्या जीवनामध्ये जे जे काही कर्म आपल्या हातनं होत आहेत ते सर्व कर्म नाही का
अधिष्ठान परमात्म्याला ठेवून करायचे. ज्ञानेश्वरीमधलं वर्णन, हरिपटातलं वर्णन काय? जपतप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांगटी राम भावशुद्ध. मग जप असेल, तप असेल, कर्म असेल, क्रिया नेम धर्म याच्या अधिष्ठानाला कोण आहे? सर्वांगटी राम भावशुद्ध. हे जाणीवपूर्वक आहे. म्हणून जपतप कर्म हे कर्म असेल तर सर्वांगटी राम भावशुद्ध हे ज्ञान आहे. आणि मग भक्ती कुठे आहे म्हणतात? न सोडी रे भाऊ टाकी रे संदेहो रामकृष्ण ठाऊ नित्य फोडी, ही भक्ती आहे बरं का. निरंतर भगवंताचं चिंतन त्या अवस्थेला जाऊन करणं ही भक्ती आहे. ज्ञान कर्म भक्ती याचं विश्लेषण आहे. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम, अव्ययम भूता ज्ञात्वा भजंती माम, मला भजतात. पाहायला गेलं तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीलाच भक्तीची रूपता प्रस्तुत केलेली आहे नमो शब्दानं. नमन हा भक्तीचं चिंतन आहे महाराज. नमन म्हणजे काय? शरणांगतता. नमन म्हणजे नतमस्तक होणं. साष्टांग दंडवत म्हणतात. अष्ट अंगेन सह जाणुभ्याम पदाभ्याम तथा पाणीभ्याम उरसाध्या शिरसा वचसा दृष्ट्या साष्टांगरितः, नाही का? जाणुभ्याम पदाभ्याम तथा पाणीभ्याम उरसाध्या. जाणू पद पाय म्हणजे दोन पाय असतील, दोन नाही का मांडी आहेत, हां, दोन बाहू आहेत, एक नाक आहे, डोकं आहे. हे संपूर्ण शरीर जमिनीला जेव्हा लागतं आणि त्यावेळी जे नमस्कारात्मक चिंतन होतं त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. अष्ट अंगेन सह इथे साष्टांग. नमनाचा भाव आहे. दंडवत, दंड म्हणजे दंड, मोठीशी काठी असेल ती हातात घेतलेली आणि सोडली तर ती जशी सरळ खाली पडते जमिनीवर, तद्वत ज्याचं शरीर नतमस्तक होतं महात्म्यांच्या समोर, श्रेष्ठांच्या समोर. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनं चत्वारी तस्य वर्धन्ति आयुर्विद्या यशोबलम. म्हणून आता बालक बसलेले आहेत की अभिवादन म्हणजे नम्रता. नित्यवृद्धोपसेविनं, मोठ्या लोकांना नेहमी वंदन करावं, अभिवादन करावं. त्यामुळे चार गोष्टी वाढतात. चत्वारी तस्य वर्धन्ति आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं, बळ वाढतं. त्यामुळं अभिवादन करावं. कोणाचं आयुष्य वाढलं? सच्चिदानंद बाबाची पत्नी ज्ञानोबरायांच्या दर्शनाला गेल्यानंतर आयुष्य वाढलं, नाही का? विद्या वाढली, एकलव्याची विद्या वाढली. एकलव्यांनी सतत एकलव्य द्रोणाचार्यांच्या मूर्तीसमोर नतमस्तक असायचे आणि त्यांच्या मूर्तीला समोर ठेवून ज्यांनी शिक्षण घेतलं त्या एकलव्यांची विद्या वाढली नतमस्तकतेनं. यश वाढलं, अर्जुनांचं यश वाढलं, भगवंताला निरंतर चिंतन आणि नतमस्तक असायचे. आणि बळ वाढलं, हनुमंतरायांचं बळ वाढलं. त्यामुळं आयुर्विद्या यशोबलम नित्यव्रतोपसेविनं फक्त अभिवादनशीलस्य. अभिवादन करणं, नमस्कार होणं म्हणून ज्ञानोबराय इथं नमन करतात. ज्ञानोबराय ओम नमोजी आद्या म्हणतात. आता विश्वात्मक देवाला, परमात्म्याला आद्या असणाऱ्याला नमो करतात. हितच भक्तीची रूपत आहे. पण गीतेमध्ये भक्तीची सुरुवात कुठं झाली असेल तर तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परह, दुसऱ्या अध्यायातला 61वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान सांगतात मत्परह. हा मत्परह शब्द याचा अर्थ आहे भक्तीचं चिंतन आहे. मत्परह म्हणजे माझ्याकरता. जो मत्पर असतो, माझ्या ठिकाणी मनाला स्थिर करून असतो. इथं माझ्या ठिकाणी म्हणतात, तिथं मी असा देव म्हणतात. आणि जो माझ्या ठिकाणी ठेवतो तो भक्त असतो. देव आणि भक्त दोघांचं चिंतन आहे. आणि दोघांच्या चिंतनामध्ये भक्तीमध्ये त्रिपुटीचा भाव आहे. भाव जरी एकत्वाचा असला तर व्यवहार त्रिपुटीचा आहे. कोणीतरी भक्त असतो, कोणीतरी भगवान असतो आणि त्या दोघांमध्ये जो भाव आहे, भक्त भगवानाचा जे नातं आहे, भक्त भगवंताच्या प्रती जे करत असतो ती भक्ती आहे. तो म्हणाल देव भक्ती करतो का? देवही भक्ताची काही वेळ भक्ती करतो. वर्णन काय आले 12व्या अध्यायातलं, देव भक्ताची भक्ती करतो. म्हटले बघा, हातीचे लीला कमळे पूजू तयाते. हातातल्या कमळानं देव भक्ताची पूजा करतो. दोरी दोन्ही भुजा आलो घेऊनी अलिंगाव या लागोनी तयाची अंगत. देवाला भक्ताची किती आवड आहे. तयाची आम्हा व्यसन असं वर्णन. तो आमचे निधिनिधान किंभवणा समाधान तयाचे. त्याचं व्यसन लागले देव काय वेळ बोलतात. भक्ताबद्दलचं नाही का व्यसन, बाकी सगळी व्यसनं वेगळी आहे, पण देवाला भक्ताचं व्यसन किती मोठा भाव आहे सांगा. देवाला आवडणारा भक्त 12व्या अध्यायामध्ये वर्णित आहे. भक्तांना देव आवडतो. बऱ्याच ठिकाणी भक्त भरपूर आहेत, ज्यांना देव आवडतो अशांची संख्या जास्त आहे.
पण देवाला जे आवडतात असे भक्त श्रेष्ठ आहेत, नाही का? देवाला आवडणारे भक्तांची यादी 12व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत सांगितली. बघून घ्या त्या ठिकाणी. म्हणजे सगळ्याचा विस्तार मी काय करत काढू सगळ्याचा विस्तार मी काही इथं करणार नाही आहे. तसं याचं ओझं वाटत नाही, पण ओझं वाटणं गरजेचं आहे. पण तुमचं स्वागतार्ह आहे. तुम्ही एवढं उत्कृष्ट स्वागत करता, सन्मान देता. कोणाला सन्मान द्यावा हे कळणं गरजेचं आहे. आणि जे कळतं जिथं ते उच्च संस्कारांनी विभूषित असणारी लोक आहेत, नाही का? आणि पाहायला गेलं तर आता आपण भक्तीचं चिंतन करायला लागलो, ज्ञानोत्तर भक्तीचं. कारण या श्लोकामध्ये तेच सांगितले, तरी उचित कर्मे आगवित व आचरोनी मजा रपावी, प्रचित्त वृत्तीने असावी आत्मरूपी. अंतकरण वृत्ती आत्मस्वरूपामध्ये तदाकार ठेवून, चित्ताची वृत्ती तदाकार ठेवून व्यवहारात कधीही वर्तलं म्हणजे राहिलं ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझे ठाई. स्वरूपाच्या ठिकाणी एवढे एकाकार असतात की मगाशीच आम्ही मधु महाराज भोसले सरांचं आमचं चिंतन चालू होतं की स्थैर्यता किती महत्त्वाची. म्हटलं स्थैर्यता हा आपला स्वभाव आहे आणि चंचलता हा मनाचा स्वभाव आहे. आपण आणि मन वेगळं आहे. आपलं मन आपण म्हणतो, मन मी म्हणत नाही, माझं मन म्हणतो. मग माझं आणि मी हा वेगळा भाव आहे. जो मी आहे तो साक्षी आहे आणि माझं मन आहे, त्या मनाला आपण, त्या मनावरती आपला ताबा असणं गरजेचं आहे. त्या मनावरती आपलं कंट्रोल असणं गरजेचं आहे, बरं का? नाहीतर मनाला वाटेल ते पुढं वस्तू दिसायला काय वेगवेगळ्या दिसतातच हो. बघा चिंतन कसं आहे, आपला हात आहे हिथं ठेवायचा का हिथंपर्यंत आणायचा हे कोण ठरवतं? हात ठरवत नाही. कोण ठरवतं महाराज? मन ठरवतं. बरं, मनही मी म्हणतो त्याच्या पुढे जाऊन मनालाही ज्ञान जे असतं, मनामध्ये असणारा संकल्प विकल्पात्माच्या अगोदरचा जो भाव आहे साक्षीत्वानं, जो ज्ञानाचा भाव आहे, तो ज्ञानाचा भाव मनामध्ये संकल्प विकल्पाचा भाव तयार होतो. आणि त्या मनामध्ये, त्या बुद्धीमध्ये जेवढ्या ज्ञानाचा भाव आहे त्या ज्ञानाप्रमाणे तो हाताला प्रवृत्तीला क्रिया देतो. केवळ मन हे चलायमान मन असेल, चंचल मन असेल तर चंचल मन चलायमान संकल्प विकल्पात्मक विचार वेगवेगळा करू शकतं. हरणाला पुढं मृगजळ दिसतं का नाही दिसत महाराज? हरणाला पुढं मृगजळ दिसतं, तसं सामान्य माणसाला दिसत नाही का? आपल्यालाही मृगजळ दिसतं. रस्त्यानं जात असताना आपल्याला उन्हामध्ये कडाक्याचं ऊन असेल आणि समोर आपण जात असेल तर पुढं आपल्याला मृगजळासारखं वाटायला लागतं, दिसायला लागतं. हरणालाही दिसतं ना आपल्यालाही दिसतं. पण त्याबद्दल आपल्या मनामध्ये त्याचं ज्ञान आहे की ते काय आहे? मृगजळ आहे. त्यामुळे तिकडली आपली प्रवृत्ती होत नाही आहे, पण हरणाची तिकडली प्रवृत्ती होते. एकानं क्रिया केली नाही आणि एकानं क्रिया केली, दोन्हीला कारण कोण आहे? एकानं क्रिया केली नाही म्हणजे आपण क्रिया केली नाही, आपण पळत गेलो नाही ते पाणी पिण्याकरता, त्या पाण्याच्या दिशेनं आपला प्रवास चालू झाला नाही, कारण आपल्याला त्याचं काय आहे? ज्ञान आहे की आपल्याला माहिती आहे ते खोटं आहे, पण हरणाला माहीत नाही. याचा अर्थ केवळ दिसतंय म्हणून तिकडली प्रवृत्ती झाली हा सामान्यता भाव आहे. पण त्याच्या पाठीमागं ज्ञान जर असेल, त्या ज्ञानानं कळालं की इकडं जायचं का नाही, त्या ज्ञानानं सांगितलं हे खोटं आहे तिकडं जाऊ नको, हे खरं आहे तिकडं जा, नाही का? हा ज्ञान ह्या पाठीमागचा भाव आहे. तसं कुठल्याही व्यवहारामध्ये आपली सहज प्रवृत्ती असेल आणि ज्ञान त्याच्या पाठीमागचं यथार्थ करून घेत नसेल तर हे मस्तिष्क त्या पद्धतीनं प्रवाहित होतं आणि त्या प्रकारची त्याला काय करतं? आज्ञा देत असतं इंद्रियांना, हे कर ते कर ते कर. मग इंद्रिय काय त्या पद्धतीनं प्रवृत्त होतात. मोबाईलमध्ये नवीन नवीन रील्स येतात बघा, नाही का? आता आमचे माळी सर जे बनवतात ते उत्कृष्ट बनवतात, नाही का? ते बनवल्यानंतर ते जे जे ऐकतात बघतात त्यांच्याकरता उत्कृष्ट अवस्था. त्यात काय हो, काडीची पेटी जशी आहे विज्ञानानं निर्माण केली, पण त्या काडीची पेटीवर असं लिहिलेलं नाही की ह्याच्याद्वारा आपली चूलच पेटवायची, दुसऱ्याची गंजी पेटवायची नाही, असं लिहिलेलं आहे का? ते मात्र आपण ठरवायचं आहे, आपलं ज्ञान सांगतं. तसं साधनं भरपूर आहेत. यूट्यूबवर काय हात असा हात पुढं ढकलला की नवीन नवीन वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतात. कधी ते हसवतात, कधी रडवतात. मग त्यांच्या पद्धतीनं आपला व्यवहार चालवतो. हसायला लागलो तर आपण एवढं हसायला लागतो आणि 5 मिनिटामध्ये बदलतो व्हिडिओ, लगेच रडायचा पण व्हिडिओ यायला लागतो, नाही का? किती परिवर्तन आपल्या मनामध्ये व्हायला लागतं. पण आपला व्यवहार प्रवृत्तीततेचा ज्ञानोत्तर नाही आहे,
नवे नवे आपण एखाद्या वस्तूला बघितल्यानंतर त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान जर आपण जाणून घेतलं तर तिथं प्रवृत्त व्हायचं का नाही हे ठरवलं जातं. आपण कोणत्याही वस्तूबद्दल यथार्थ ज्ञान न घेता त्या ठिकाणी प्रवृत्त होतो, नाही का. वरवरनं जाणतो ही वस्तू आहे, पण त्या वस्तूच्या गुह्यतम तत्वापर्यंत आपण गेलो का, नाही का. ही वस्तू आहे, एखादी वस्तू ही अशी आहे, आपल्याला एवढंच ज्ञान आहे, पण त्याच्या आणि सूक्ष्मतेमध्ये आपण गेलो का, ही वस्तू यथार्थ आहे का खोटी आहे का खरी आहे, ही आपल्याला आज म्हणजे नाशिवंत आहे का शाश्वत आहे, ह्या वस्तूच्या प्राप्तीनंतर आपल्याला यथार्थ अलौकिक सुखाची अनुभूती येईल का लौकिक सुखाची अनुभूती तात्पुरती येईल का दीर्घकालीन येईल चिरकालीन येईल, याचा मात्र विचार आपण कधी करत नाही आहे. म्हणून ते विचारपूर्वक व्यवहार जेव्हा होतो त्यावेळेस तो व्यवहार चुकत नसतो. विचारपूर्वक केलेला व्यवहार काय असतो, चुकत नाही. व्यवहार तर आपल्याला सहज प्राप्त आहे. व्यवहार करायचा का हा जरी तुम्हाला प्रश्न पडला असला, जर ज्ञानच झालं असेल तर व्यवहार करावाच लागतो. नाहीतर अर्जुन तर तयारच होते संन्यास घेऊन वनात जायला, पण व्यवहार करावा लागतो. व्यवहार नाही आपण करायचं म्हटलं तरी आपल्याला प्राप्त आहे, कारण अज्ञानाची PhD होत नाही, नाही का. PhD अज्ञानाची करायची गरज नाही. एक जण म्हटला महाराज नाही का PhD परवा म्हणले सर्टिफिकेट मिळालं, म्हटलं कसलं, अज्ञानाचं सर्टिफिकेट मिळालं म्हटलं. माझा तुम्ही म्हणा कोणाला पटेल अज्ञानाचं सर्टिफिकेट मिळालं आहे, अज्ञानाची नाही, अज्ञान आपल्याला प्राप्तच आहे. आपल्याला स्वभावतः आपल्याकडे अज्ञान आहे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे बरं का, जरा मुलं वगैरे आहेत त्यामुळे चिंतनानं जरा असं विस्तारित करूनच सांगतो बरं का. जरा स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य बघा की आपल्यामध्ये ज्ञान आहे, फक्त जे आवरण आहे त्या आवरणाला हटवायचं काम आपण करायचं. जसं गारगोटीमध्ये अग्नी स्थित आहे पण तो प्रगट करण्याकरता घर्षणाची गरज पडते, तसं आपल्यातलं ज्ञान प्रगट करण्याकरता शिक्षणाची गरज पडते. शिक्षण काय करतं, अज्ञानाची निवर्तनता करतं. ज्ञान आपलं स्वभावत आहे. आपण आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये मोठमोठा एखादा विद्वान पंडित ज्ञानी आहे. तुम्हाला तुम्ही ज्याची कल्पना करताय तो प्रत्येकामध्ये दडलेला आहे. तुम्हाला तबल्यामध्ये एखादा एक्सपर्ट आहे, ते पूर्ण विश्वामध्ये 1 नंबरमध्ये जे आहेत झाकीरबाई होते नाही, तसे ते तुमच्यात दडलेले आहेत. ते आहेत तुमच्या, म्हणजे एवढा श्रेष्ठ ते दडलेले आहेत, पण त्या लेवलचं ज्ञान तुमच्याकडे आहे असं म्हणायचं. त्या लेवलचं ज्ञान तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे काय नाही. म्हणून ते शास्त्रकार काय सांगतात, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वराणी बोधत. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, कारण तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात मेंढरासारखे व्रथाभ्रम सोडून टाका, आणि आपण मेंढरे आहोत हा व्रथाभ्रम सोडून टाका आणि उठा, जागे व्हा, कार्याला लागा. कारण तुम्ही सामान्य नाही, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तुम्ही कोण आहात, अमृताचे पुत्र आहात असं वर्णन ते करतात. या कारण काय की प्रत्येकामध्ये व्यापकत्वानं भरलेला परमात्म तत्व आहे, ते ज्ञान निहित आहे. फक्त अज्ञानाची निवृत्ती करायची. नवीन तबला एखादा शिकायला लागला, मृदंग शिकायला लागला तर काय करतात बघा, बोट कसं टाकायचं हे शिकवलं जातं, बरोबर नाही. आपल्याला कशाचं अज्ञान आहे, आपली बोटं आहेत, तबला आपल्याकडे आहे, मृदंग आपल्याकडे आहे, साहित्य आपल्याकडे आहे. आपल्याकडे बोटं आहेत, तबला आहे, मृदंग आहे, साहित्य आहे. फक्त ते कसं टाकायचं याचं काय आहे, ज्ञान आहे का अज्ञान आहे. कसं टाकायचं याचं अज्ञान आहे. मग काय शिकवलं जातं, ते 3 बोटं अशी एकत्र करायची, असं टाकलं की त्यातनं टी येतो, एक बोट मारलं की ट न येतो, आणि इकडं मारलं की क नाव पडतं. अशी ती मुळाक्षरं शिकवली जातात. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मस्तिष्कात, आपल्या विचारांमध्ये असणारं जे अज्ञान आहे ते एका शब्दानं बाजूला गेलं. अज्ञान शब्दाला बाजूला गेल्यामुळं अज्ञानाचं काय झालं, हटवलं गेलं अज्ञान. आणि अज्ञान हटवणं म्हणजेच ज्ञान प्रस्तुत. अज्ञानाला हटवण्याचं काम करणं ज्ञान आपल्यामध्येच आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की गारगोटीमध्ये अग्नी स्थित आहे पण तो प्रगट करण्याकरता घर्षणाची गरज आहे. तसं तुमच्या अंशामध्ये ज्ञान आहे, ते प्रगट करण्याकरता शिक्षणाची गरज आहे. ज्ञान नाही का आपल्यात आपण जे व्हायचं आहे ते होऊ शकतो. फक्त त्या ठिकाणी तेवढ्या भागाचं अज्ञान दूर झालं की त्या विषयाचं ज्ञान आपल्याला प्रस्तुत होतं. तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये जाऊन बसलात तर इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये जाऊन बसल्यानंतर 2 तास तुम्ही इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये जाऊन बसता. काय करता, दररोज असं करायला लागला, वर्षभर तसं केलं, 4 वर्ष केलं, डिग्री पूर्ण झाली नाही का.
डिग्री पूर्ण झाली. मग नेमकं तुम्ही तिथं जाऊन काय करत होता, काय बसलेला, कसं काय केल्यामुळं तुम्ही इंजिनियर होऊन बाहेर पडला, नाही का? आपल्या मनाला काय केलं तुम्ही? एकाग्र केलं. असंच केलं ना? मन जे इकडं तिकडं आपलं फिरत होतं, वेगवेगळ्या वस्तूंचं कल्पना करत होतं, वेगवेगळ्या विषयांची कल्पना होतं, त्या मनाला एक डायरेक्शन दिली, दिशा दिली आणि त्या मनाला त्या ठिकाणी स्थिर व्हायला भाग पाडलं. त्याच विषयाला घेऊन विचार करायला लागला, त्याच विषयाला घेऊन एकाग्र झालं आणि एकाग्र होता 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 त्यातलं ज्ञान यथार्थ झालं, अज्ञानाची निवर्तनता झाली, ज्ञान प्रगट झालं आणि मग तो इंजिनियर म्हणून बाहेर पडला. एकच व्यक्ती इंजिनियर बनतो म्हणजे डॉक्टर बनू शकत नाही का? 4 वर्ष इंजिनिअरिंगचा कोर्स केला, पुन्हा तो 4 वर्ष डॉक्टरेट क्षेत्रात झाला, त्या म्हणजे विद्यालयात गेला, तिथं मन एकाग्र केलं, त्या ज्ञानाला एकाग्र करून त्या ज्ञानाची प्राकट्यकरता केली, ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं, डॉक्टरही होऊ शकतो का नाही सांगा? पण एवढं मनाचं सामर्थ्य आपल्याला नाही आहे की एकच विषयामध्ये आपण तरबेज होणं अवघड होते. आम्हाला प्रवचन करा म्हटलं तर त्यातसुद्धा आम्ही परिपूर्ण आहे असं म्हणता येत. आयुष्य जरी घालवलं तरी आपल्याला काही वेळा एक विषय पूर्ण होत नाही. म्हणून परमात्म्याला सर्वज्ञ का म्हणतात? कारण त्याचं मन, त्याचं सामर्थ्य सर्व दिव्य आहे. त्यामुळं तो सर्वज्ञ आहे, सर्व जाणणार आहे, सर्व गोष्टींचं ज्ञान आहे. मनाची स्थैर्यता, मनाची एकाग्रता आणि चित्ताच्या वृत्तीमध्ये मग ज्ञानाचा उद्भव होतो, भक्तिप्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्भव भक्तिप्रेमाचा कल्लोळ. विषय कसा सांगायचा होता बघा, की अंतकन वृत्तीमध्ये आपण ज्या प्रकारचा पुढे विचार करतो, नवी वस्तू पुढे आपल्या उपस्थित होते, पण त्या वस्तूबद्दल आपला कसा विचार होतो हे आपल्या ज्ञानावर आधारित आहे. आपलं ज्ञान कसं आहे त्याच्यावर आधारित असतं पुढल्या वस्तूबद्दल आपला काय विचार होतो. एखाद्या दुःखाचा संकटाचा प्रसंग आला तर त्यावेळी सामान्य व्यक्तीचा व्यवहार काय असतो आणि संतांचा व्यवहार काय असतो. त्याच परिस्थितीला सामान्य व्यक्ती कशा प्रकारे त्याला प्रतिकार करतो, कशा प्रकारे सामोरे जातो आणि विशेष व्यक्ती ज्यांना ज्ञान प्राप्त आहे ते कसे सामोरे जातात, या दोन्हींमधला जो फरक आहे, वस्तू दोघांनाही उपलब्ध आहेत. मग सांगितलं हरणालाही पाणी दिसतं आणि आपल्यालाही पाणी दिसतं, आपल्याला माहिती आहे त्याचं यथार्थ ज्ञान, तसं संतांना ह्या जगताचं यथार्थ ज्ञान माहिती आहे. याला म्हणतात जाणीवपूर्वक व्यवहार. ज्ञात्वा भूतादिमव्ययम, मला भूतांचा अव्ययी परमात्मा जाणून मग माझी भक्ती करतात. भजंती माम, मला भजतात. याला म्हणतात ज्ञानोत्तर भक्ती. या भक्तीकडे येताना हे ज्ञानाचा अधिष्ठान ठेवून भक्तीकडला प्रवास कसा आहे. काही लोक ज्ञानाला मानतात पण भक्तीला मानायला तयार नाहीत. ज्ञानोबरांच्या परंपरेमध्ये बघायला गेलं तर निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, नाही का? कुळ हे पावन कृष्ण नामे, त्यांच्या कुळामध्येच कृष्ण भक्ती आहे, नाही का? आणि गहिनीनाथांच्या परंपरेमधनं त्यांना जे प्राप्त झालेलं आहे ते ज्ञानाची परंपरा. आणि ज्ञानोबरांचे आजोबा जे होते ते विठ्ठल भक्त आहेत, विठ्ठलाचे भक्त. त्यामुळं त्या परंपरेमध्ये भक्ती आहे आणि ह्या परंपरेत ज्ञान, आणि दोन्हींचा समन्वय केवळ कर्मही तिथं घेतलेला आहे. म्हणून एक चिंतन बघा, ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्हींच्या समन्वयात्मकाचा भाव जो आहे तो अर्वाचीन आहे, प्राचीन नाही. प्राचीनमध्ये फार पूर्वी काय आहे, सगळ्यात पहिले ग्रंथ ऋग्वेद आणि वेदांची परंपरा. वेदामध्ये दिव्य ज्ञान आहे, कर्मज्ञान, उपासना तिन्हींचं प्रतिपादन आहे. कर्म, उपासना आणि ज्ञान तिन्हीचं प्रतिपादन. पण काही लोकांना असं वाटलं की वेद असं बोलतोय की कर्मकांड सांगतोय, केवळ कर्माचंच प्रतिपादन करतोय आणि कर्माच्याच वाक्यांना घेऊन कर्मच मुख्य आहे म्हणून कर्ममीमांसा तयार झाली. त्याला म्हणतात पूर्वमीमांसा. पूर्वमीमांसा एवढेच करता की पहिल्यांदा ती प्रगट रूपता झाली म्हणून पूर्वमीमांसा, नाही का? कुठलीही गोष्ट पहिल्यांदा प्रस्तुत होते ती एवढी विकसित असते असं म्हणता येत नाही. मोबाईल पहिल्या काळातला मोबाईल होता तो केवढा होता, नंतर त्याच्यावर संशोधन होतं आणि संशोधन झाल्यानंतर पुन्हा आणि जरा चांगल्या प्रकारचे मॉडेल्स तयार होतात. तसं केवळ कर्ममीमांसा हे वेदाला सांगायचं आहे असं जे हट्ट धरून होते ना, त्यांच्याकरता ज्ञानमीमांसा प्रकट झाली. व्यासांच्या द्वारा ब्रह्मसूत्राची तयारी केली आणि त्यांनी सांगितलं बाबा केवळ कर्म वेदाला सांगायचं नाही तर कर्म आणि ज्ञान सांगायचं आहे, ज्ञानोत्तर कर्म सांगायचं, कर्म आणि ज्ञान. मग आता हे भांडण चालू झालं, नाही का? पूर्वमीमांसावाले जैमिनी शास्त्रकार म्हणायला लागले की कर्मच श्रेष्ठ आहे, कर्मालाच बोधित करायचं आहे, कर्माचंच तत्ववेचन वेदाला करायचं आहे, नाही का? आणि असं
ते म्हणत होते, उत्तरमीमांसावाले म्हणे ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानादेव तू कैवल्यम रीते ज्ञाना न मुक्ती, असं वर्णन उत्तरमीमांसावाल्यांचं चालू झालं. मग ह्या दोघांमध्ये असा वाद, जसं की ते पहिल्या काळात शैव आणि वैष्णव असं काही वेळ वाद असायचं, पहिल्या काळातलं सांगते बरं. मग असं काही कथाकारांच्या प्रवचनकारांना ऐकलं मी की पहिल्या काळामध्ये शैव वैष्णव एवढ्या पराकोटीचा वाद होता की शैवांच्या घरातल्या महिला सारवण काढताना सुद्धा आडव्या काढत होत्या, उभ्या काढत नव्हत्या. आणि वैष्णवांच्या घरातल्या महिला सारवण काढताना सुद्धा उभ्या काढत होत्या, आडव्या काढत नव्हत्या. याचं कारण आहे की आम्ही आडवा पट्टा वडणारे, तुम्ही उभा पट्टा वडणारे, किंवा तुम्ही आडवा पट्टा वडणारे, आम्ही उभा पट्टा वडणारे, असा जो पराकोटीचा वाद, आडवा पट्टा आणि उभा पट्टा कळाला का? कारण काय? आपण भेद. म्हणून संतांनी तो भेद मोडीत काढला. संतांनी सांगितलं, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोढी साखरेच्या ठाई. हरिहरात भेद कुठे आहे महाराज? हरी शब्द आणि हर शब्द एका वेलांटीचा फरक आहे. सीता शब्द आणि सती शब्द किती फरक आहे? सीता सती एका वेलांटीचाच फरक आहे. सती म्हणजे भगवान शिवांची पत्नी, आणि सीता म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रांची पत्नी. दोघात भेद काय म्हटले? हरिहरामध्ये भेद नाही आहे. जसं की शैव वैष्णवांमधला जो वाद होता तो संतांमुळं, विचारवंतांमुळं, विद्वानांमुळं मोडीत गेला की दोन्ही सारखे सारखे विश्वनाथ विठ्ठल सखे, दोन्ही सारखे सारखे, दोन्ही श्रेष्ठ आहेत. बरं, हरिहरा भेद नाही नका करू वाद, हे नका करू वाद बोलण्याचं कारणच होतं की वाद होता म्हणून नका करू वाद म्हणावे, नाही का? नाहीतर त्यावेळी नका करू वाद म्हणायची गरजच नव्हती. प्राप्तस्य निषेध, प्राप्त होतं, भेद होता म्हणूनच नका करू वाद म्हणावं लागलं. याचा अर्थ आहे की जसा तो भेद होता तसंच प्रकारचा पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा भेद, की ज्ञानकांड श्रेष्ठ का कर्मकांड श्रेष्ठ, ज्ञानकांड श्रेष्ठ का कर्मकांड, या दोन्हींच्या वादामध्ये वादे वादे जे आहे ते तत्वबोध काय वेळ असायचं. आणि काय काय विद्वान लोक वादे वादे जे आहे ते शीर्षभेद, काय काय वेळ एक दुसऱ्याला भांडण पण चालू आहे. शीर्षभेद म्हणजे लगेच शीर्ष काढत नव्हते बरं का, फक्त याचा वाच्यार्थ घ्यायचा, लक्षार्थानं समजून जायचं, वाच्यार्थ सहज घ्यायचं नाही. अर्थ आहे की वादे वादे जे आहे ते तत्वबोध हा भाव पाहिजे. म्हणून पुढं जाऊन एक चिंतनता चालू झाली ज्याला भक्ती म्हणतात, की जिथं वादो न अवलंबय असा विषय आला, जिथं वादाचा अवलंबनच नाही आहे, केवळ अनुभव भगवंताचा घ्यायचा बरं का. भक्त वाद करतात काय? भक्त महाराज भक्त वाद करतात काय? भक्ताला वाद करायचा असला तर देवाशीच करायचा, आवडीने करू वाद, नाही का? देवाशी वाद करायचा आहे, तो पण कसला वाद आहे? आवडीनं. कधी देवाशी भांडण करायचं आवडीनं, देवाशीच चर्चा करायची, देवाबद्दलच बोलायचं आणि देवाशीच बोलायचं, नाही का, देवाबद्दलच बोलायचं आणि देवाशीच बोलायचं. हा जो भक्ताचा भाव आहे, हा अलौकिकतेचा भाव आहे, हा सामान्य भाव नाही आहे. का सांगायचं आहे? आता हा जो ज्ञान आणि कर्माची जी परंपरा चालत येत होती त्याच्यानंतर जी प्रगत रूपता आहे, जी अत्यंत त्याच्यापेक्षाही अर्वाचीन म्हणता येईल, प्राचीन नव्हे अर्वाचीन म्हणता येईल, त्याच्यानंतर एक उत्कृष्ट प्रकारचा विकसित भाव म्हणता येईल. भक्ती ही विकसित भावता आहे, भक्ती हे फळ आहे. भक्ती हे जसं वेदाचं फळ काय आहे, शास्त्राचं, वेदांचं शास्त्राचं भागवतामध्ये वर्णन केले. श्रीमद भागवताचं वर्णन करताना श्रीमद भागवतामध्ये सांगितले, इदम निगम गलित कल्पतरू भागवतम फलम. हे भागवत हे फळ आहे म्हटले. गलित कल्पतरू फलम, निगम कल्पतरू फलम. निगमरूपी कल्पतरूचं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे. म्हणजे फळापासून प्राप्त होत आहे, होऊ शकते, मुळापासून मिळेलच असं म्हणता येत. नारद महर्षी गेलेले सनकादिकांच्या जवळ, आणि सनकादिक 4 ऋषी आहेत. ते ऋषींनी नारदांचं स्वागत, पण नारद नाराज होते, दुःखित होते. नारदांना विचारलं, तुम्ही दुःखी काय? ते म्हटले, काय झालं की मी येताना यमुने नदीच्या किनारी एक स्त्री होती, महिला होती, म्हणजे स्त्री होती, आणि तिच्या जवळ झोपलेले 2 जण होते. ते दोघे कोण होते तर ज्ञान वैराग्य, आणि ती महिला कोण होती, स्त्री कोण होती तर भक्ती होती म्हटले. आणि तिच्या आजूबाजूला बसलेले 4-5 स्त्रिया तिला समजावत होत्या. त्या कोण होत्या तर त्या नद्या होत्या वागीच्या म्हटले. आता ते ज्ञान वैराग्य दोघे झोपलेले आहेत आणि भक्ती त्यांना उठवण्याचा प्रयत्न करायला लागलेली आहे, आणि बाकीच्या स्त्रिया तिला समजवण्याचा प्रयत्न करायला लागलेल्या आहेत. हे सगळं बघून त्यांना असं का झालं म्हटले की भगवान श्रीकृष्णांचं वृंदावनामध्ये असणं जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची व्यवस्था होती, पण कलीच्या प्रारंभामुळे आमची ही अवस्था झाली. ज्ञान वैराग्य तर झोपलेच, पण भक्तीला सुद्धा अपमानित व्हावं लागायला लागले. मग म्हटले याला जागृत अवस्था करण्याचा प्रयत्न केला, वेदादिकांचं ऋचांचं वाचन केलं,
पठण केलं पण ज्ञान वैराग्य काही जागृत व्हायला तयार नाही आहे. ज्ञान वैराग्य जागृत व्हायला तयार नाही. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात आता काय करायचं, साधन तर शोधायचं आहे, त्यांना जागृत करायचं, म्हणून मी फिरायला लागलो आहे आणि म्हणून मी दुःखित आहे. मग सनकादिक म्हणतात भागवताचं चिंतन करा. भागवत म्हणजे काय असेल तर भागवतात ज्ञानही आहे, भागवतात भक्तीही आहे, भागवतात वैराग्यही आहे. ज्ञान भक्ती वैराग्याचं चिंतन भागवतामध्ये प्रतिदिला येतं आणि भागवताचं चिंतन करा म्हटले. मग नारद महर्षी म्हटले की अहो मी वेदाधिकांच्या रुचा गाऊन आलो आहे. वेद म्हणजे भागवताचं जर मूळ असेल समजा, तर जे मुळापासून जे मिळालं नाही फळापासून काय मिळणार आहे. मुळापासून मिळालं नाही ते फळापासून काय मिळणार आहे असा विचार जेव्हा झाला त्यावेळी सनकादिकांचं उत्तर आहे की म्हटले होऊ शकतं मुळापासून मिळत नाही ते फळापासून मिळू शकेल. जसं पहिल्या काळामध्ये एकाला काय झालं त्याने उदाहरण दिलं. एकाला त्यानं कधीतरी आंबा खाल्ला, त्याच्या अगोदर आयुष्यात कधी त्यानं आंबा खाल्ला नव्हता पण आंबा खाल्ला. आता आंबा खाल्ल्यानंतर एवढा गोड लागला, एवढा रसपूर्ण लागला, तो म्हटला या आंब्यातली गोडी येते कुठनं. तर त्याला सांगितलं मुळात नाही, ते मुळातनं. बरं का, मुळात नाही ते म्हटले. आता आंब्याचा सीझन निघून गेला आणि त्याला आंबा खायची इच्छा झाली. आंबा खायची इच्छा झाल्यानंतर पुन्हा सीझन निघून गेला, म्हटलं आंबा झाडाला लागलेला नाहीत. मग पुन्हा विचार करू लागला काय करावं. पुन्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला सांगितले हा आंब्यातला जो रस आहे त्याची गोडी कुठनं येते, मुळात नाही. ते त्यानं मूळ उपडली, मूळ उपसून काढली आणि मूळ चाकायला लागला. गोडी मिळेल काय महाराज, गोडी मिळेल काय त्यातनं, नाही मिळणार. जे मुळातनं मिळू शकत नाही होऊ शकते फळातनं मिळतं. तुम्ही सांगा पुऱ्या तळल्या जातात का शिजवल्या जातात? तळल्या जातात. कशात तळतात? तेलामध्ये. आणि कशामध्ये? तेलातच तळल्या जातात. दुसरे काही तूप 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 म्हटले गप म्हणतात काय लोक तूप नाही का, तुपामध्येही पुऱ्या तळल्या जाऊ शकतात. बरं का, तुपात पुऱ्या तळल्या जाऊ शकतात. पण तुपात पुऱ्या तळल्या जाऊ शकतात. तुपाचं मूळ आहे दूध, दुधात पुऱ्या तळल्या जाऊ शकतील काय? तुपाचं मूळ दूध आहे, दुधात पुऱ्या तळल्या जाऊ शकत नाही आहेत. तुपात पुऱ्या तळल्या जाऊ शकतात पण दुधात पुऱ्या तळल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजे मुळापासून मिळत नाही, होऊ शकते फळापासून मिळू शकेल. तसं ज्ञानापासून मिळेल. ज्ञानाचं चिंतन केलं, ज्ञान भक्ती वैराग्याचं आहेच, पण वेदादी ऋचांद्वारा ज्याचं चिंतन केलं आहे काठिन्यतेमुळे एखाद वेळेस सामान्यांना कळणार नाही, पण भक्तीमुळे जे मिळेल ते फळाचा भाव आहे. त्यामुळं अत्यंत विकसित भावतेचा आविष्कार काय असेल तर बघा भगवद्गीता भगवंतांनी प्रस्तुत केलेली आहे. ती भगवद्गीतेमध्ये ज्ञानाचं, कर्माचं, भक्तीचं, योगाचं सगळ्यांचंच महत्त्व वाढलं गेलं. ज्यांच्यामध्ये वाद होता ना की कर्मकांड श्रेष्ठ का ज्ञानकांड श्रेष्ठ, कर्मकांड श्रेष्ठ का ज्ञानकांड श्रेष्ठ, वादावादामध्ये जो भाव तयार झालेला होता त्याच्या पुढं जाऊन चिंतन चालू झालं की कर्मकांड ज्ञानकांड या सगळ्याला समन्वित विचार करायचा असला तर समन्वित विचार भगवद्गीतेमध्ये केलेला आहे. आणि म्हणून ज्ञानोबांनी त्याचा तीच निवडलेली आहे. काय अन्य शास्त्र नव्हतं असं नाही. अन्य किती विचार होते म्हणाल तर तुम्ही बघा, उपनिषद होते, ब्रह्मसूत्र होते, अनेक शास्त्र होते, अनेक अष्टादश स्मृती होत्या, 18 पुराण होते, 4 नाही का 6 शिक्षाकल्प व्याकरण ज्योतिष छंद निरुक्त आदी 6 अंग होती. वेदातल्या काही ऋचांना घेऊनही चिंतन मांडता आलं असतं माऊलींना, पण माऊलींनी निवडली भगवद्गीता. माऊलींनी काय निवडली? भगवद्गीता निवडली चिंतनाकरता. याचं कारणच आहे की भगवद्गीतेमध्ये भक्ती ज्ञान वैराग्य, भक्ती ज्ञान कर्म या सगळ्यांचा समन्वित विचार केलेला आहे. स्वतंत्र विचार तर आहेच पण समन्वित विचार आहे. एक दुसऱ्यामध्ये अनिश्चित होऊन विचार केलेला आहे की ज्ञानोत्तर भक्ती काय असते, ज्ञानोत्तर भाव काय असू शकतो नाही का. आणि ज्ञानोत्तर भाव, ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर कर्म, त्याच्यामध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगितले कर्मे ईशू भजावा, कर्मानं ईश्वराचं भजन. आणि भक्तीचं म्हणाल तर ज्ञात्वा भूतादिमव्ययम भजन्त्यनन्य मनसो, माझी भक्ती करतात. भक्ती म्हणजे सामान्य नाही महाराज. एक भक्ती असते देव प्राप्त व्हावा, त्याच्यात कृपा व्हावी म्हणून, आणि दुसरी भक्ती असते तो मिळाला आता तोच मिळावा म्हणून. याला म्हणतात की घेईन मी जन्म यासाठी, जन्मोजन्मी तुझा दास. भक्ती म्हणजे सामान्य नाही बरं का. आपण ज्याची उपासना करतो, काही प्रत्येक जणामध्ये एक म्हणून स्वभावता भजनशील असा शब्द वापरला. येतं मनुष्य जाळाचं सकळ हे स्वभावता भजनशील आहे. आपल्यामध्ये स्वभावता भजनता भक्तीचा भाव आहे. कोण म्हणतं आपल्याकडे भक्ती नाही? फक्त एक आहे की ज्याची भक्ती करायची तो एखाद वेळा आपल्यात बदलत असू शकतो. ज्याची भक्ती करायची तो
कुठली मूर्ती एखाद्याची बदलत असू शकते, पण प्रत्येक जीवामध्ये नास्तिकातला नास्तिक जरी असला त्याचीसुद्धा कुणावरती तिथे आस्था आहे. अत्यंत नास्तिक आहे. यावत जीवम सुखम जीवेत रणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत शरीरस्य पुनरागमनम कृत असं म्हणणारा जरी एखादा असला तरीसुद्धा त्याचीसुद्धा आपल्या विचारांवर तरी का असणं आस्था आहे, आपल्या विचारांवर, नाही का. त्यामुळं आस्था हा भाव जो आहे तो प्रत्येकामध्ये आहेच. फक्त त्या आस्थेला योग्य वळण द्यायची गरज पडते आणि ते संतांच्या माध्यमातून कळतं की कुठं वळण द्यावं. संतांनी भक्ती केलेली आहे, भक्तांनी भक्ती केलेली आहे बरं का. त्या भक्तीचा आनंद भक्ताला आला. बघा, भक्त आणि संतात फरक काय? शब्द दोन आहेत. एक भक्त शब्द आहे आणि एक संत शब्द आहे. दोघात फरक काय म्हटले? भक्त आणि संतात फरक जास्त मोठा नाही. भक्त देवाची भक्ती करतो आणि त्याला त्या भगवंताच्या भक्तीचा आनंद अनुभवता येतो. आलेला आनंद जो आहे तो आलेला आनंद भक्त आपला आपण अनुभवतो त्याला भक्त म्हणतात. पण जगाला वाटावासं जेव्हा वाटतं त्यावेळेस त्यांना संत म्हणतात. मिळालेला आनंद आपल्याला प्राप्त होतो त्याचं नाव भक्त, पण जगाला वाटावासं जेव्हा वाटतं त्यांना काय म्हणतात? संत, नाही का. तो आनंद जगाला वाटावा हे वाटणं सुद्धा अलौकिकतेचं चिंतन आहे, अलौकिकतेचं चिंतन, नाही का. त्या भक्तीमधला आनंद बघायचा. ही ज्ञानोत्तर भक्ती का म्हटलेलं आहे? भगवंताचं यथार्थ स्वरूप जाणून आहेत. न तत्रापि महात्मज्ञान विस्मृत्यापवाद. त्यांना महात्मज्ञानाचं विस्मरण नाही आहे, त्यांना स्वरूपाचं विस्मरण नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असा भाव अंतकरणामध्ये ज्यांच्या आहेच. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे ज्ञान आहे बरं का. असा भाव ज्यांच्या अंतकरणात आहे तरीही भजन्ते अनन्य मनस. त्याला तिथं बघावं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी नको ब्रह्मज्ञान. बरं का. आम्ही म्हणेल की तुकोबराय म्हणतायत नको ब्रह्मज्ञान, आम्ही कशाला घ्यावं असं जर आम्ही म्हणत असेल तर तो अर्थ तसा नाही बरं का. नको ब्रह्मज्ञान तुकोबराय म्हणतात कारण त्यांना प्राप्त आहे, प्राप्तस्य निषेध. आम्हाला मिळतच नाही तर नको म्हणण्याचा अधिकार आम्हाला येत नाही. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव. साखर होण्यामध्ये आनंद आहे का खाण्यामध्ये आनंद आहे, नाही का. एक वेळ देवालाच सांगतात तुकोबराया बरं का. एक वेळ देवालाच सांगतात, देवा तुझ्या चरणाचं सुख तुलासुद्धा अनुभवता येत नाही म्हटलं. जेवढं आम्हाला अनुभवता येतं तेवढं तुलासुद्धा अनुभवता येत नाही. कोणाच्या चरणाचं सुख महाराज? देवाच्या. अमृताची गोडी अमृताला काय येणार? त्याच्यापेक्षा वेगळं राहून खाण्यामधला आनंद जो आहे, नाही का. अमृताची गोडी अमृताला येणार, अमृत होऊन अमृत खाण्यापेक्षा अमृतापासून वेगळं राहून अमृताचा आस्वाद घेणं. तसं मी भक्त तू देव, देवाला म्हणतात तू देव मी भक्त. हा द्वैत आहे का अद्वैत आहे महाराज? मी भक्त तू देव, द्वैत का अद्वैत? नाही का. पण तुम्हाला सांगा, आतमध्ये जाणून आहे आपण अद्वैत आहोत तरीही कल्पित असं म्हणायचंच आहे मी भक्त तू देव, मी भक्त तू देव. हे संस्कार ठेवायचे आहेत. मी भक्त तू देव आणि जन्मोजन्मी मी भक्त तू देव. जन्मोजन्मी तुझा दास आणि तू स्वामी, मी दास तू स्वामी, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुकून. मी भक्त तू देव ऐसे करी. करी शब्दाचा अर्थ आहे की आता जर नसेल तर कर व्हावा. देवालाच सांगायचा कर व्हावा असं. कारण त्या अलौकिक आनंदाचा अनुभव आहे तो कोणत्याही अवस्थेमध्ये नाही आहे असं सांगतात तुकोबा. अद्वैती तो नाही माझे समाधान. मला अद्वैतामध्ये समाधान वाटत नाही आहे. मला समाधान आहे तुझी भक्ती करण्यामध्ये, तुला समोर ठेवण्यामध्ये, तुला पाहण्यामध्ये. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. मनात येते धाव घेही राही विठोबाचे पायी. प्रत्येक इंद्रियांच्या द्वारा त्याचा अनुभव घेता येईल. बघा, डोळ्यांद्वारा त्याला बघता येईल, कानाद्वारा त्याला ऐकता येईल, हाताद्वारा त्याला स्पर्श करता येईल, पंच ज्ञानेंद्रियांच्या द्वारा त्याला बघता येईल, म्हणजे पाहता येईल, अनुभवता येईल. अशा प्रकारचा भाव जो अलौकिक करता येतो तो मी भक्त तू देव ऐसे करी असं झालं असेल तरच, एरवी होत नाही आहे. मी भक्त तू देव, बरं का. नको ब्रह्मज्ञान मी भक्त तू देव शब्दांमधली व्याप्ती फार मोठी आहे बरं का. याचा विस्तार भरपूर आहे. कारण याच्यामध्ये मी जो आहे तो कोण आहे? मी भक्त आहे हा भाव आहे, तू देव आहे हा भाव आहे. मी भक्त आहे हा भाव आहे, तू देव आहे हा भाव आहे. आणि मी भक्त आणि तू देव हा भाव वेगवेगळा आहे बरं का. भक्ताचा भाव देवत्वावरती नसतो, देवाचा भाव भक्त रूपात नसतो. आणि भक्त आणि देव हा भावांमधला जो अंतर आहे, ज्या भावातलं चिंतन आहे त्या भावातल्या चिंतनामध्ये भक्त ह्यामध्ये या व्यवहारामध्ये
जर ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने बघायला गेलं तर भक्ताची योग्यता ही एवढी मोठी असते की नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्य पण पार्थाचे करीत असे. देवाला सारथी व्हावं लागतं काय नाही का. भक्त म्हणजे सामान्य समजायचा नाही आहे. मी भक्त तू देव ऐसे करी. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोत्तर चिंतन करण्याकरताचा हा भाव आहे. मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य अध्यात्मचेतसा निराशिर निर्मम भूत्वा युद्धस्व विगतज्वर सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य आत्मचेतसा. सर्व कर्म मला संन्यसित करा म्हणजे समर्पित करा. कसं? आत्मचेतसा स्वरूपाच्या ठिकाणी तदाकार राहून आत्मचेतसा मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य. पुढं काय सांगतात? निराशिर निर्मम भूत्वा युद्धस्व विगतज्वर निराशिर आशारहित निर्ममत्व ममत्वरहित भूत्वा होऊन युद्धस्व विगतज्वर कर्म कर म्हटले. युद्धस्व युद्ध कर. कसं? विगतज्वर विगतज्वर ज्वर शब्दाचा अर्थ ताप नाही का. आणि विगतज्वर म्हणजे गेलेला ताप. कसला ताप? विगतज्वर म्हणजे गेलेला तापवाला कसा असतो? जसा प्रसन्न असतो स्थिर असतो. गेले आपली पिढा गेली निघून असं म्हणायला काय वेळ भाग पडतं. तसं आता आपला जो मोह अज्ञान आहे ते निघून गेले असा भाव तयार करून विगतज्वर भूत्वा काय कर म्हणतात तर कर्मामध्ये राहा. तरी उचित कर्मे आगवित वा आचरोणी मजार पावे प्रचित्त वृत्तीने असावे आत्मरूपी. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. या ठिकाणी